ओम गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरु साक्षात् शिव स्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मतिशांति शीतया श्रेष्ठं कामादि राक्षसारी भवजलधो तत्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् प्रभमणे नमः। जगद्गुरु सिद्धास रूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय भ्रमनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून लिंगायक्य त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्वांना वंदन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 57 काढा। काल अर्धा झालेला भाग आहे 57 पान नंबरवरचा, काही राहिलेला भाग आहे ते आज आपण बघणार आहोत। तर पान नंबर 57 काढा। काल आपण बघितलं शिष्य तापत्रयानं परेशान झालेला आहे, त्याला ताप तो सहन होत नाही। अध्यात्मताप, आदिभूत ताप आणि आदिदैवताप तिन्ही ह्या तापामुळं त्याला त्या ताप त्रास होऊ लागलेला आहे। मध्यान्हीच्या उन्हासारखा त्याला त्रास होऊ लागला, म्हणून त्यानं सद्गुरूला शरण गेला आणि सद्गुरूला शरण जाऊन सेवा करून यमराजाच्या दरबारातली माझी जी ललाट पत्रिका आहे ही फाटून चिंध्या चिंध्या कशा होतील ह्याचा उपाय मला सांगा, असं म्हणून विचारलेलं आहे। मग सद्गुरूंनी उपाय सांगितला। ओम नमः शिवाय काय सांगितलं सद्गुरूंनी? कोणता उपाय सांगितलाय सद्गुरूंनी शिष्याला? बोला, माहीत नाही का? कालचं लक्षात थोडंही राहिलं नाही का? पान नंबर 57। ओम नमः शिवाय। सांगू का? सांगा ना, हात करायचं शिकून घ्या, सांगा। हातवरी करायचं शिकून घ्या, सांगा। सर्व पापाचा त्याग करून बरोबर आहे का? एकच सांगितलाय का उपाय? सांगते कोणते पण बरोबर घ्यायचं। हा, सर्व पापाचा त्याग करून पुण्य कर्माचे फळ ईश्वरास अर्पण करून समाधी साधनांनी संपन्न होऊन आणि दुर्जनाचा संग सोडून तू माझ्या उपदेशावर विश्वास ठेव। तो उपदेश हाच की हा स्थूल देह तू नव्हेस, हा स्थूल देह दृश्य आहे। हा स्थूल देह तू नव्हेस, हा स्थूल देह जो आहे तो दृश्य आहे। सर्व पापाचा त्याग कर म्हणून सांगितलं। पाप कर्म तुझ्याकडून होऊ नये ह्याची दक्षता घे। एक सुद्धा पाप कर्म इथून पुढे तुझ्याकडून होऊ नये। पुण्य म्यूट करा आनंदा काकी, म्यूट करा, म्यूट करा आनंदा काकी।
सर्व पापाचा त्याग करून पुण्यकर्म कर आणि पुण्यकर्माचं फळ मात्र ईश्वराला मागू नकोस, ते ईश्वरालाच अर्पण कर. म्हणजे निष्काम भावनेनं पुण्यकर्म कर. पुण्यकर्म तर कर. ओम नमः शिवाय. बोरांडेताई म्यूट करा. बोरांडेताई म्यूट करा. बोरांडेताई म्यूट करा. दुर्जनाचा संग सोड. आता इथं काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे दुर्जनच सांगितले. ह्यांचा संग सोडून दे. ह्यांचा संग सोडून तर एकदम देणं काही शक्य नाही बघा, पण कमी करत करत मात्र सुटतो. आपणच आपल्याकडं जर लक्ष दिलं, मला माझ्या मनात कामना उत्पन्न होईल का, काम विकार यायलाय का, आला की तो त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला जर दूर केलं, क्रोध जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा आपणच आपल्या त्या क्रोधावर नियंत्रण ठेवलं तर लोभ म्हणजे ही प्राप्त व्हावा, किती प्राप्त झाली, प्राप्तच व्हावा, मला मिळावा, ही लोभ आहे. आणि रावणाला किती मिळालं होतं? रावणासारखी संपत्ती कुणाकडंच नाही. रावणाच्या घरी मेघराजा पाणी भरीत होता, पाऊस पाणी भरीत होता, मेघराजा पाणी भरीत होता, वसुदेव गाय चारीत होता, तरीसुद्धा त्याला काहीतरी पाहिजेच होतं. जी माझ्या जवळ नाही ते मला पाहिजे होतं. प्रत्यक्ष पार्वतीच्या बरोबरीची मंदोदरी पत्नी होती तरी सीतेची अपेक्षा केली. मग ही मन कसं आहे बघा, ह्याला जशी सवय लावल तसं लागतं. आशा सोडायची दुसरीची, दुसऱ्याकडं बघायचं आणि ती मला पाहिजे म्हणायचं. असं लोभ नसावा कोणत्याही गोष्टीचा, मोह नसावा. मोह म्हणजे लोकाकडं दुसऱ्याकडं वस्तू असते की मला प्राप्त व्हावी किंवा दुसऱ्याची वस्तू मला मिळावी. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. मद म्हणजे मीपणा नसावा, मीच मोठा आहे, मीच श्रेष्ठ आहे, मीच सुंदर आहे. जी ही मी आहे किंवा मलाच जास्त सांगता येतं, मलाच गायन करता येतं, मला जास्त पाठ होतं, हा जो मी आहे, हा अहंकार, तोही सोडून दे. मत्सर करू नकोस कोणाचा आणि ह्या दुर्जनाचा संग सोड आणि तू माझ्या उपदेशावर विश्वास ठेव. तो उपदेश हाच की तू स्थूल देह नाहीस, देह तो तू नव्हेस. हा जो स्थूल देह आहे, हाताला लागतो आणि डोळ्याला दिसतो, तो स्थूल देह तू नव्हेस. हा स्थूल देह दृश्य आहे, म्हणजे दिसतो आहे आणि तू त्याचा दृष्टा आहेस. हे स्थूल देहापेक्षा तू वेगळा आहेस, ह्याला तू पाहतोस, ह्याचा तू दृष्टा आहेस. आता स्थूल देहाला पाहतो, पाहणारा दृष्टा असतो आणि दृश्याहून तो भिन्न असतो बघा. आता ही त्याचं कोणतं दृष्टांत कोणता दिलेला आहे हो ह्याचा, आहे का कुणाच्या लक्षात दृष्टांत दिलेला? दृष्टा कुणाला म्हणावे? ओम नमः शिवाय. दृष्टाचं लक्षण सांगावं आणि एक दृष्टांत सांगावा, कोणताही सांगा. आणि तुम्ही सांगितलेले दृष्टांत ती विसरून गेले नसले तर सांगा. दृष्टा कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. दृश्याहून भिन्न राहून दृश्याला जाणतो पाहतो त्याला दृष्टा असे म्हणावे. ध्येय दृश्य असं सांगू लागलेले आहेत. आणि आत्मा आत्मा म्हणजे तू त्याचा दृष्ट आहेस. म्हणजे आत्म्याहून देह वेगळा आहे आणि देहाला आत्मा जाणतो आणि पाहतो. जसं टी व्हीचं उदाहरण घ्या, मोबाईलचं उदाहरण घ्या, कोणतंही दृष्टांत घ्या, तर आपण ही मोबाईल आपल्या समोर आहे आणि आपण
मोबाईलचा द्रष्टा आहोत. आणि मोबाईल काय आहे? दृश्य आहे. म्हणजे तो माझ्यापासून वेगळा आहे, स्वतःपासून तो मोबाईल वेगळा आहे आणि आपण त्याला जाणतो. ही मोबाईल आहे म्हणून आपण जाणतो आणि त्याच्याकडं पाहतो सुद्धा. ह्या दृष्टा कशाला म्हणावं? दृष्टा सांगा. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. द्रष्टा त्याच्याहून भिन्न राहून द्रष्टाला जाणतो पाहतो त्याला द्रष्टा असे म्हणावे. आणखीन एक वेळेस म्हणा. दृश्याहून भिन्न राहून दृश्याला जाणतो पाहतो त्याला द्रष्टा असे म्हणावे. ओम नमः शिवाय. मला दृष्ट्याला ऐकू आलं म्हणून डबल घ्या म्हणलं. दृश्याला जाणतो. मग इथं काय सांगितलं? स्थूल देह दृश्य आहे आणि स्थूल देहाचा द्रष्टा कोण आहे? मग इथं द्रष्टा कोण आहे हो स्थूल देहाचा? दृष्टा कोण आहे? स्थूल देहाचा दृष्टा कोण आहे? म्यूट करा ताई. मीनाताई म्यूट करा. सुनंदाताई सांगा. आत्मा स्थूल देहाचा दृष्टा. स्थूल देहाचा दृष्टा आत्मा आहे. का आत्मा दृष्टा आहे? आत्मा त्याला जाणतो पाहतो. स्थूल देहाला त्याच्याहून भिन्न आहे. त्याच्याहून भिन्न राहून त्याला जाणतो पाहतो म्हणून स्थूल देहाचा दृष्टा आहे आत्मा. आत्मा म्हणजे स्थूल देह नाही. दृष्टा आहेस म्हणजेच पाहणारा आत्मा आहेस. यासाठी तूच तो स्थूल देह नाहीस. हा जो आपण देह आहे तो तू नाहीस, तर तू त्याच्यापासून वेगळा आहेस. हा तुझा देह नष्ट झाल्यावर त्या जाळून टाकतील, म्हणजे तू कोणतेही कर्म भोगू शकत नाही. जेव्हाही स्थूल देह नष्ट होईल, पडल, तेव्हा त्याला काय करतात? जाळून टाकतात किंवा पुरून टाकतात. आणि मग आपण जे कर्म केलेले, सत्कर्म दुष्कर्म जी काय आहे ती, स्थूल देह तर इथंच जाळून टाकला जातो म्हणून सांगू लागलेले आहेत. मग स्थूल देह जाळल्यानंतर त्या पाप पुण्य कर्माचं फळ तो स्थूल देह कधी भोगणार? तर तो भोगतच नाही. आपण जन्मभर जे पाप पुण्य कर्म केलं ते कर्म स्थूल देह भोगत नाही. का भोगत नाही हो? स्थूल देह का कर्म भोगत नाही? ओम नमः शिवाय. तो इथंच पडतो, त्याला जाळल्या पुरल्या जातं. स्थूल देह इथंच पडतो आणि पडल्याबरोबर त्याला काय केलं जातं? जाळून त्याची राख केली जाते किंवा त्याला जमिनीत दफन करून त्याची माती केली जाते. आणि मग स्थूल देह तर इथंच पडतो. त्याच्यामुळं तो कर्माचा भोग भोगू शकत नाही. त्याचा साक्षी जो तू आत्मा, तो तू पूर्ण आणि व्यापक आहेस. त्याचा साक्षी, ह्या स्थूल देहाचा साक्षी. ओम नमः शिवाय. सांगा बरं साक्षीचं लक्षण. पहिलं पाठ व्हायला पाहिजे, पुढे जाऊनच कसं तुम्हाला समजायला पाहिजे साक्षी कशाला म्हणावं. ओम नमः शिवाय. साक्षीचं लक्षण सांगा. साक्षीचं लक्षण. कशाला म्हणावे? समीप असावा म्हणजे जवळ असावा, उदासीन असावा म्हणजे राग द्वेष रहित असावा, आणि चैतन्य स्वरूप ज्ञान स्वरूप असावा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सांगा महाजन. सांगा. ओम नमः शिवाय. समीप असावा म्हणजे जवळ असावा, उदासीन असावा म्हणजे राग द्वेष रहित असावा, चैतन्य स्वरूप असावा म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. मग असा इथं कोण आहे? इथं कोण आहे असा? साक्षी कोण आहे इथं? आत्मा. त्याचा साक्षी जो तो आत्मा इथं लिहिलेलंच आहे, ग्रंथ तुमच्या समोरच आहे. तर असा साक्षी असतो देहाचा.
देह म्हणजे तू नाहीस, तर त्याच्या जवळ आहेस तू देहाच्या. किती जवळ आहे हो आत्मा देहाच्या? किती जवळ बसलेला आहे का? कुठे आहे आत्मा? ओम नमः शिवाय देहाच्या आतच आहे आत्मा. हा, किती जवळ आहे तो, देह मधीच आहे तो, तरी सुद्धा जवळ असावा. तो राग द्वेष रहित आहे, इतका जवळ आहे तरी सुद्धा त्या देहाशी त्याचा काही संबंध नाही. राग द्वेष रहित आहे आणि चैतन्य स्वरूप आहे, म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान आहे त्याला, सगळं कळतं त्याला. मग त्याच्यामध्ये तो लिप्त नाही ह्या देहामध्ये. तो देहाचा साक्षी आहे, देहाचा दृष्टा आहे. जो तो आत्मा, तो तू पूर्ण आणि व्यापक आहेस. तुझा जो आत्मा आहे तो अपूर्ण नाही तर पूर्ण आहे. लहान मोठा असं काहीच नाही तो आत्मा. तो सगळीकडं ब्रह्मांडात ओतप्रत भरलेलं चैतन्य आत्मा जी आहे ती. आणि तेच चैतन्य देहामध्ये सुद्धा नकशिकांत भरलेलं चैतन्य, पण तो सगळीकडं आत्मा व्यापून आहे, आकाशाप्रमाणे व्यापून आहे म्हणून सांगतात. आकाश जसं सगळीकडं पोकळी आहे बघा आकाश. आपण घट तयार केला मातीचा, तर त्याच्यामध्ये जी पोकळी आहे त्याला आपण घट आकाश म्हणतो. पण ती जेव्हा घट फुटतो तेव्हा तो महद आकाशामध्ये ती पोकळी सामावली जाते. ती आधीचीच आहे महद आकाशामधली. तसंच आत्मासुद्धा तसाच आहे. देह आहे तोपर्यंत देहामध्ये आहे, आणि देह जेव्हा फुटून जातो घट, देहरूपी घट, तेव्हा पुन्हा तो आत्मा परमात्म्यामध्ये म्हणजे ब्रह्मामध्ये तो विलीन होतो. आकाशाप्रमाणे तो पूर्ण आहे. इथं आहे तिथं नाही असं नाही, तर सगळीकडे येतो चैतन्य. ते सगळीकडे व्यापलेलं आहे, ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेलं चैतन्य ती. आणि तेच चैतन्य मध्ये आलं म्हणून, आतमध्ये आलं म्हणून त्यालाच आपण आत्मा असं म्हणतो. हा व्यापक आहेस. त्याला आकाशाप्रमाणे कुठे जायचेही नाही आणि यायचेही नाही. आकाश कुठं जाते का? जातही नाही आणि येतही नाही. तसाच आत्मासुद्धा देह जरी पडला तरीसुद्धा आत्मा कुठं जात नाही, येत नाही, काहीच नाही. म्हणजे सांगावयाचे इतकेच की तो आत्माही कोणत्याच कर्माचे फल भोगीत नाही. मग देह, आपण जे पाप पुण्य कर्म केलं तर त्याचं फल स्थूल देह भोगत नाही. का भोगत नाही स्थूल देह? तर तो इथंच जाळला जातो आणि किंवा पुरला जातो. आणि मग आत्मासुद्धा व्यापक असल्यामुळं आत्मा ही कोणत्याच कर्माचं फल भोगत नाही. आपण जे पाप पुण्य केलं त्या कर्म आत्म्याला लागत नाही किंवा चिटकत नाही. आत्मा अलिप्त आहे, त्याच्यापेक्षा बाजूला आहे. तर मग कर्मफल भोगतं तरी कोण? मग आपण जी कर्म केलेले ती कर्माचं फळ भोगतो तरी कोण? असं इथं विचारलेलं आहे. असा प्रश्न सहजच उद्भवतो, सगळ्यालाच उद्भवतो बघा प्रश्न. आपल्याला सुद्धा उद्भवतो तो प्रश्न. आत्माही भोगीत नाही सुखदुःख म्हणजे पाप पुण्याचं फळ, देहही भोगीत नाही, मग कोण भोगतं? असं प्रश्न सर्वांनाच उद्भवतो. त्याचे उत्तर हे की देह आणि आत्मा सोडून बाकी राहिलेला जो चिदाभास रूप जीव संयुक्त सूक्ष्म देह, तो पाप पुण्य कर्माच्या संबंधाप्रमाणे उच्च नीच शरीरात प्रविष्ट होऊन जन्म मरणद्वारा सुख दुःख भोगतो. कोण भोगतो? तर सूक्ष्म देह भोगतो, म्हणजेच जीव भोगतो, सूक्ष्म देह भोगतो. आणि ती कसा भोगतो म्हणून सांगितलं, चिदाभास युक्त. चिदाभास म्हणजे चैतन्यासारखं दिसतं पण चैतन्य नसतं. चिदाभास कशाला म्हणावं? प्रतिबिंब बघा, आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंब. तर ती प्रतिबिंब आपल्या मुखासारखं दिसतं, पण ती मुख असतं का हो? मुख नसतं, ते प्रतिबिंब असतं. तसंच चिदाभास आहे. चिदाभास रूप जीव संयुक्त आत्मा म्हणजे जीवच. जीव कशाला म्हणावं? जीवाची व्याख्या काय?
अंतकरण ओम नंबर नमः शिवाय. 2 अंतकरण ओम नमः शिवाय. सांगू का? थांबा बुरांडे हात वरी करा. हां बोला. ओम नमः शिवाय. हां हा अंतकरण हां नंबर 1. नंबर 2 कुटस्थ चैतन्य. कुटस्थ चैतन्यात अंतकरणाचं पडलेलं प्रतिबिंबाला जीव असे म्हणतात. ओम नमः शिवाय. नाही. ओम नम शिवाय बोला बुरांडे ताई. घोटाळा झाला कुटस्थ थोडा. चैतन्य. ओम नमः शिवाय. हां एक कुटस्थ चैतन्य, 2 अंतकरण, 3 कुटस्थ चैतन्याचं पडलेलं अंतकरणात पडलेलं प्रतिबिंबाला जीव म्हणतात. ओम नम ओम शिवाय. नमः शिवाय. सुनीता बोल. ओम नमः शिवाय. सुनीता बोल. सांगू? हातवरी केला. ओम हातवरी नमः करायचं शिवाय. का की? सुनीता बोल. ओम नमः शिवाय. हां एक कुटस्थ चैतन्य, 2 अंतकरण, कुटस्थ चैतन्याच्या अंतकरणात पडलेले प्रतिबिंब त्याला याला जीव असे. आणि त्याला चिदाभास सुद्धा म्हटलेलं आहे. चिदाभास सुद्धा त्यालाच म्हटलं. जीव संयुक्त सूक्ष्म देह म्हणजे चिदाभास. चिदाभासाची व्याख्या जो चैतन्यासारखा दिसतो पण चैतन्य नसतो म्हणजे चिदाभास असतो. आता मुख आहे, आरसा आहे आणि मुखाचं आरशामध्ये प्रतिबिंब पडलं तर त्याला काय म्हणावं? आभास म्हणावं त्याला. आरसा, मुख, आरसा आणि आरशामध्ये मुखाचं पडलेलं प्रतिबिंब त्याला आभास म्हणावं. आणि चिदाभास म्हणजे कुटस्थ चैतन्य. नंबर 1 कुटस्थ चैतन्य, नंबर 2 अंतकरण आणि कुटस्थ चैतन्याचं अंतकरणमध्ये पडलेल्या प्रतिबिंबाला जीव म्हणावं किंवा चिदाभास म्हणावं. मग प्रतिबिंब भासतं निसतं. जीवाचं कुटस्थ चैतन्याच्या प्रतिबिंबाला चिदाभास म्हणावं आणि मुखाच्या प्रतिबिंबाला आभास म्हणावं. आभास म्हणजे दृष्टांतातला आभास असतो आणि हा चिदाभास. जीव संयुक्त सूक्ष्म देह आणि यालाच सूक्ष्म देहसुद्धा म्हणावं. पाप पुण्य कर्माच्या संबंधाप्रमाणे उच्च नीच शरीरात प्रविष्ट होतो. मग कोण भोगतो? तर हा चिदाभास जीव भोगतो. आणि कसा भोगतो? सुखदुःखाचा भोग कसा भोगतो? तर जीव अनेक योनीमध्ये तो प्रवेश करून भोगतो. अनेक जर पाप जास्त असेल तर पशुपक्षाच्या योनी प्राप्त होतात त्याला आणि त्याच्यामध्ये तो दुःख भोगतो, सुखदुःख भोगतो. अनेक शरीरामध्ये प्रविष्ट होतो तो. इथून निघतो तिथं जातो, तिथून निघतो तिथं जातो. आत्मा जो मी आहे तो लहान नाही, मोठा नाही, त्याला कोणताच विकार नाही. विकार कशाला म्हणावं? विकार कोणते आहेत? ओम नमः शिवाय. सुनीता येतात का? हात वरी केलेला आहे. विकार कोणते? ओम नमः शिवाय. हो सांगा. ओम नमः शिवाय. हां जायते म्हणजे जन्मतो, अस्ति म्हणजे असतो, वर्धनते म्हणजे वाढतो, विपरिणमते म्हणजे तरुण होतो, अपक्षीयते म्हणजे म्हातारा होतो, विनश्यती म्हणजे नाश होतो. हे 6 विकार देहाचे आहेत. ओम नमः शिवाय. ताई तुमच्या चरणाला वंदन. आणि आत्म्याला कोणते विकार आहेत? हे देहाचे विकार. आत्म्याला आत्मा सच्चिदानंद आहे ना. विकारच नाही आत्म्याला. सच्चित आत्म्याला विकारच नाही. निर्विकार आहे आत्मा. आत्म्याला विकार नाही. मग ही देहाचे विकार आहेत. मग आत्मा जो आहे तो आपण म्हणतो मी लहान होतो तवा. मग आत्मा लहान होता तवा तेवढाच होता आणि तसाच होता. आपण तरुण झालो तेव्हा सुद्धा आत्मा तसाच आहे. जेव्हा आपण म्हातारा हो तेव्हा सुद्धा आत्मा तसाच आहे. मी लहान होतो तेव्हा असं केलं, मी तरुण होतो तेव्हा ती काम केलं, तितकं कमावलं, पण तो मी जो आहे तो तसाच आहे. जेव्हा तो त्याला विनश्यती विकार लागतो तेव्हासुद्धा तो तसाच आहे. तसाच तो देह पडतो पण तो सूक्ष्म देह जशाच तसा आहे. त्या देहापासून बाहेर निघतो आणि आपल्या आपल्या कर्म जसं जसं कर्म केलं
तसं तसं पुढचा ध्येय त्याला प्राप्त होतो. पाप पुण्याच्या संबंधाने उच्च नीच शरीरात प्रविष्ट होतो. पाप पुण्य जे आपण केलेलं आहे त्याचं फळ म्हणून आपल्याला पुढचे ध्येय प्राप्त होतात. ओम नमः शिवाय. आशाताई कोण आहेत? म्यूट करा. कॅमेरा ओपन झाला. कॅमेरा ओपन झालाय ताई, कॅमेरा बंद करा. ते चौकोनी चिन्ह असतं त्याच्यावर टच करा म्हणजे कॅमेरा बंद होतो. फोटो चौकोनी असतं बघा. बंद करा, बंद करा, बंद. ओम नमः शिवाय बंद करा कॅमेरा. हा ओम नमः शिवाय. त्या हात झाले ताई जय दोघी बी. ओम नमः शिवाय जय. ओम नमः शिवाय हात झाले ते ऐकायला. बर 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 बर. अरे ताई स्वागत आहे ताई तुमच्या पाठामध्ये, स्वागत आहे. ऐका आणि मुक्त व्हा ऐकून. ओम नमः शिवाय. तर ओम नमः शिवाय. म्यूट करा ताई, माईक बंद करा. आता कॅमेरा बंद झाला. त्रिशूळासारखं चिन्ह आहे ते बंद करा. आता त्याच्यावर टच केलं की फुट माईक ओम नमः शिवाय. त्या चौकोनी चिन्हाच्या शेजारी आहे त्रिशूळासारखं चिन्ह, त्याच्यावर टच करा म्हणजे होतंय बंद. ते माईक बंद होतो. दुसरं कोणी घरात असलं तर विचारा, त्यांना सांगा. हां झालं ताई, झालं बंद. हो. तर चिदाभास संयुक्त सूक्ष्म ध्येय तो भोगतो. पाप पुण्य कर्माचा संबंधाने उच्च नीच शरीरात प्रविष्ट होऊन जन्म मरणद्वारा सुख दुःख भोगवितो. परंतु दुसरा ध्येय सुद्धा 1 वर्ष मिळत नाही बघा. वर्ष श्राद्धापर्यंत कोणताच ध्येय पुण्यवंतालाही मिळत नाही आणि पाप्याला सुद्धा मिळत नाही. 1 वर्षाचा प्रवास सगळ्यांनाच करावा लागतो. जीवाला आपल्या वास्तविक स्वरूपात असणाऱ्या सच्चित आनंद आत्म्याचे अभेद ज्ञान म्हणजेच त्याचा सूक्ष्म देहाचाही नाश होतो. सुख दुःख भोगवितो. कशा आपण जे पाप पुण्य कर्म केलं ते आपल्याला कसं भोगावं लागतं लक्षात येईल का? कसं भोगावं लागतं? पापकर्माचं फळ कसं भोगावं लागतं? ओम नमः शिवाय. वेगवेगळे हा ओम नमः शिवाय. पशु पक्षाचे जाऊन बघावं लागतं. हा जी ही बघा किती कशा कुत्र गाढव डुक्कर खंती ऐसे न करा होणे. गाढव कुत्रा विचार करा. खंती मनामध्ये खंत बाळगा, विचार करा. खंती ऐसे न करा होणे गाढव कुत्रा. गाढवन कुत्रा आपल्याला व्हायचं नाही म्हणून आपण काय करा? विचार करा. काय विचार करा? आत्मा काय आणि अनात्मा काय? काहीच करायचं नाही बघा. इथं हात मळवायचा नाही, पाय मळवायचा नाही, काही सुद्धा करायचं नाही. फक्त आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचे. मी आत्मा आहे हा ध्येय नाही आणि ध्येयाधिक माझे नाहीत. ध्येयाधिक कशाला म्हटलं? अहंता आणि ममता सोडायची. फक्त अहंता कशाला म्हणावं, ममता कशाला म्हणावं? हां अहंता कशाला म्हणावं? व्याख्या सांगा. अहंता कशाला म्हणावं? देहावर प्रेम करणे म्हणजे
बोला ना. ममता करणे म्हणजे ममता. ओम नम शिवाय. जयश्रीताई बोला. जयश्रीताई. हां हां अहंता म्हणजे स्वतःच्या देहावर प्रेम करणे याला अहंता म्हणावे. धन पैसा याच्यावर प्रेम करणे म्हणजे ममता हां. असे म्हणतात. अहंता आणि ममता, आणि ह्याच्यामुळंच बंधनात पडतो आपण, दुसरं कशानंच नाही. मग प्रेम करू नये का? प्रेम करावं, आसक्ती ठेवू नये. प्रेम करावं पण आसक्ती ठेवू नये. आता प्रेम आणि आसक्ती फरक काय हो? आसक्ती आणि प्रेम तुम्हाला सांगितलेलं मी. आसक्ती कशाला म्हणावं आणि प्रेम कशाला म्हणावं? ओम नम शिवाय. प्रेम म्हणजे आपण सगळे कर्तव्य करायचे, आपले आपले कर्तव्याचे प्रारब्धाचे भोगावे, कर्तव्याचे करावे आणि अपराधाचे टाकावे. ओम नम शिवाय. म्यूट करा ताई. जयश्री ताई म्यूट करा. सगळं करायचंय कर्तव्याचं, आणि जे नशिबाला आले, प्रारब्धाला आले, ते न रडता भोगायचं आणि पुण्य करत राहायचं, अपराध होऊ द्यायचा नाही. आणि हे अंगीकार करून अहंता म्हणजे आपल्या ह्या देहावर प्रेम करणं. आता देह पडल्यावर बघा त्याची काय अवस्था येते, आणि किती करतो प्रेम ह्या देहावर. ही देह पडणारी एके दिवशी हे जाणून आपलं आत्मस्वरूपाचं फक्त ओळख करून घ्यायची, काहीच करायचं नाही. ह्याच्यापेक्षा मी वेगळा आहे एवढाच दृढ निश्चय करायचा आहे आपल्याला. देह म्हणजे मी नाही, आणि देहादिक सुद्धा माझे नाहीत. देहादिक आपल्या नाहीतच हो, पण आपल्याला वाटतं आपले आहेत. मरू द्या एखादा व्यक्ती, आणि पुन्हा स्वप्नात सुद्धा त्यांना नको वाटतो. आपल्या कुणालाही असो, मग देहादिकांना तो रोज स्वप्नात येऊ लागला एक व्यक्ती, तर काय करता तो? एखाद्या चांगल्या कळणाऱ्याला आणतात, जाणत्याला, आणि त्याचा बंदोबस्त करतात. त्यानं स्वप्नात सुद्धा येऊ नये आमच्या म्हणून, सारखं स्वप्नात येईल काय करावं म्हणून. इतकं प्रेम करतात हे देहादिक. ह्याची आपल्याला जाणीव पाहिजे. मग आपण त्यांच्यावर प्रेम करावा, पण आसक्ती ठेवू नये. तुम्हाला मागच सांगितलं बघा मी, डॉक्टरासारखं करावं. डॉक्टर किती पेशंटचं किती काळजी घेतो, किती ती प्रयत्न करतो पेशंटला वाचवण्याचा. तो ना, आपण तर काहीच करत नाही. ज्याचा पेशंट नेलेला डॉक्टरकडं, तो स्वतः काहीच करत नाहीत, नुसतं बसलेले असते ते लोक. प्रयत्न कोण करतो? डॉक्टर करतो. आणि तेवढ्या प्रयत्नामधून सुद्धा जर तो पेशंट दगावला, तर डॉक्टरावर परिणाम होत नाही बघा. तसं राहावं, करायचं सगळंच करावं, पण परिणाम करून घेऊ नये. आणि परिणाम करून नाही घेतल्यावर दुःख होत नाही बघा. आणि तेवढं म्हणून अहंता ममता ही तर ह्याच्यापासून दूर गेल्याशिवाय आपण बाजूला निघू शकत नाही. अहंता ममता असली की मध्ये वारा सुटलेला असतो बघा, ही प्राप्त व्हावा, ती प्राप्त व्हावा, काहीतरी मिळावा, मला मिळावा आणि माझ्याला पण मिळावा. नुसतं मलाच मिळावा असं नाही, मला सुख मिळावा आणि माझ्याला पण मिळावा, जेवढे माझे आहेत तेवढ्याला मिळावा. ज्यांना मी माझं समजलंय त्यांना सुद्धा मिळावा. ही अहंता आणि ममता. जीव संयुक्त आत्मा संबंधाने उच्च नीच शरीरात प्रविष्ट होतो. आपल्या कर्मानुसार आपल्याला शरीर प्राप्त होतात. गाढवाचं, डुकराचं, कुत्र्याचं, मांजराचं, बैलाचं बघा हे शरीर, ज्याला वाणी नाही, किती त्रास आहे त्या शरीरामध्ये. ती बोलता येत नाही, भूक लागली म्हणता येत नाही, तहान लागली म्हणता येत नाही. त्याच्या नरडीवर सुरी दिली तरी सुद्धा त्याला बोलता येत नाही, काहीच सांगता येत नाही. आपण किती घराणी करतो वाणी दिली म्हणून. जर या वाणीचा वापर नीट नाही केला, या वाणीनं ईश्वराचे भजन कीर्तन नाही केलं, ह्या वाणीनं सत्यवचन जर नाही बोललं, निंदा करणं, शिवाय शाप देणं, अशा प्रकारे ह्याचा जर वापर केला, तर पुन्हा तो ईश्वर आपल्याला ही वाणी देईल का? एकदा देऊन बघितली, तुला म्हणेल तू त्याचा काय वापर केला असते. म्हणून
आपल्याला त्या जन्माला जायचं नाही. आणि जी पंचीकरणात आलेत ना ते त्या जन्माला जातच नाहीत. पण अभ्यास करायला पाहिजे, अखंड अभ्यास करायला पाहिजे, तेलाच्या धारेसारखा. जर आपण श्रवणाच्या मिशी जर बसलो तर साम्राज्य भुवनी आपला वास होतो. येऊनी बसाय श्रवणाच्या मिशी, साम्राज्य भुवनी स्थिर राहे म्हणून सांगितले. साम्राज्य त्याला प्राप्त होईल, सुखानं तो नांदल, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. पाप पुण्य कर्माच्या संबंधाप्रमाणे उच्च नीच शरीरात प्रविष्ट होऊन जन्म मरण द्वारा सुख दुःख भोगतो. आपण बघितलं की गर्भातलं किती दुःख आहे. गर्भवास आणि नरकवास काहीच फरक नाही. आईच्या गर्भामध्ये चारी बाजूला काय येशी असते का? आईच्या गर्भामध्ये नरक कुंड आहे चारी बाजूला. आपल्या हिरवा पिवळा कफ आहे, तिथं त्वचा नाही, 9 महिने झोप नाही, आणि जठराग्नी तिथं त्या त्वचा नसताना पोळत आहे. ही आपण दुःख बघितलंय. मग ही जन्माचं दुःख आपण बघतो. जन्मद्वार सुख दुःख भोगतो. जन्मताना सुद्धा किती दुःख आहे. आईला जेवढं दुःख होतं त्याच्यापेक्षा जास्त जन्म घेताना त्या बाळाला दुःख होतं. दुःख भोगवितो जीवाला आपल्या वास्तविक स्वरूपात असणाऱ्या सच्चित आनंद आत्म्याचे अभेद ज्ञान म्हणजेच त्याच्या सूक्ष्म देहाचाही नाश होतो. मग काय करावं लागेल ह्याच्यातून मुक्त व्हायचे तर? सच्चित आनंद आत्म्याचा अभेद ज्ञान म्हणजे त्याचा सूक्ष्म देहाचा नाश होतो. आत्मा कसा आहे हे जाणायचं आणि त्याच्यावर आरूढ व्हायचं, नुसतं जाणून नाही. आत्मा सच्चित आनंद रूप आहे. मी सच्चित आनंद रूप आहे असा मनाचा दृढ निश्चय करायचा. मी हा असं जड दुःख, शरीरही देह कसा आहे असं जड आणि दुःख आहे, आणि आत्मा कसा आहे सच्चित आनंद आहे. मग ह्या देहामध्ये आपण असतो तोपर्यंत दुःखच आहे बघा. त्याचं स्वरूपच दुःख आहे. जसं साखराचं स्वरूप काय हो? गोडी. साखरामध्ये जशी गोडी आहे, साखर आणि गोडी बाजूला राहू शकत नाही. देह आणि दुःख बाजूला राहू शकत नाही. देह आलं की दुःख आलंच. साखर आहे तिथं गोडी आलीच. साखराच्या बाजूला गोडी काढता येत नाही. तसं देहाच्या बाजूला असं जड दुःख ही बाजूला काढता येत नाही, कारण त्या देहाचं ते स्वरूपच आहे. आत्म्याचं ज्ञान अभेद ज्ञान म्हणजे ब्रह्म मीच आहे हे अभेद ज्ञान, भेदरहित ज्ञान. ब्रह्म कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ब्रह्म कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हां, ब्रह्मांडात पोत पोत भरलेल्या चैतन्याला ब्रह्म म्हणावं. आत्मा कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हां ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां बोल. देहामध्ये लक्षांत भरलेल्या ओत पोत भरलेल्या चैतन्याला आत्मा असे म्हणावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेलं जे चैतन्य त्याला ब्रह्म म्हणावं. ब्रह्मांडात सगळीकडं, आणि आत्म्यामध्ये नखापासून शिखापर्यंत. बघा तुम्ही नखाला टोचलं तर, किंवा कुठंही टोचू द्या, थोडं मुंगी चावू द्या, ते आपल्याला जाणवते. ते चैतन्य नखापासून शिखापर्यंत भरलेलं आहे म्हणूनच जाणवतं. म्हणून या आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचे. मी आत्मा कसा आहे ह्याचं ज्ञान जर करून घेतलं आपल्याला, त्या ज्ञान अग्नीनं सूक्ष्मदेह बाध होतो, म्हणजे जळून जातो, आणि पुन्हा आपल्याला जन्म मरण प्राप्त होत नाही. अभेद ज्ञान म्हणजेच त्याचा सूक्ष्म देहाचाही नाश होतो व त्याचे सर्व कर्मही ज्ञानाग्नीने पार जळून खाक होतात. आता ह्या ललाट पत्रिकेत जी कर्म लिहिलेले आहेत ते सुद्धा कशानं जळतात? ओम नमः शिवाय. कशानं जळतात म्हणून सांगितलं इथं? हां, ज्ञान अग्नीने ते कर्म जळतात. ज्ञान अग्नी पुढे काहीच ते कर्म राहत नाहीत. जसं घराला आग लागल्यावर
घरातलं राहते का हो कोणती तरी वस्तू? चांगली बी राहत नाही, वाईट पण राहत नाही. तसं जेव्हा आत्मज्ञान होतं आपल्याला, तेव्हा आपलं पाप आणि पुण्य दोन्हीही जळून जातं. आपण त्याच्यापेक्षा बाजूला होतो. पापच जळतं असं नाही तर पुण्यसुद्धा जळतं. जसं घराला आग लागल्यावर घरातल्या चांगल्या वस्तू राहतात, पैसे राहते, दागिने राहते, तर बाकीचं जळतंय असं होत नाही, सगळं जळतंय. जसं ज्ञान अग्नीनं पाप पुण्य दोन्हीही जळून जातं, जळून खाक होतं. असे झाले म्हणजे कर्माचा करता भोगता कोणीच राहत नाही. मग जर करणारा जळून गेला तर मग कोणाच्या नावानं ते कर्म लिहायचं? कर्माचा करता भोगता कुणीच राहत नाही. एखाद्यानं आपलं कर्ज घेतलं बघा आणि तो मेला, तर कर्ज कुणाला मागायचं? तो राहिलाच नाही ना. मग कुणाला ते पैसे मागायचे तर कुणालाच मागता येत नाहीत, तो राहिलाच नाही. तसंच करता भोगता जर सूक्ष्म देहच नाश झाला तर मग करता भोगता कुणीच राहत नाही. आणि मग जन्म कोण घेईल? पुन्हा जन्म मरण त्याला प्राप्त होत नाही. करता भोगता कोणीच राहत नाही हे उघडच आहे. मग यमराजाचा कारभारी हे कर्म कोणाच्या नावावर मांडील बरे? तोच राहिला नाही ना, जळून गेला. मग कुणाच्या नावावर मांडावं? ही पाप पुण्य जे आहे ते अर्थात कुणाच्याच नाही. मग कुणाच्या नावानं मांडील ही पाप पुण्य? तर कुणाच्याच नाही. यमराज त्याची कर्मफल रूप ललाटपत्रिका ताबडतोब फाडून टाकतो. मग काय होतं तर आपली जी ललाटपत्रिका आहे ती ताबडतोब फाडून टाकली जाते. मग कशानं फाटून जाते हो पत्रिका? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. करता भोगता कुणीच राहत नाही, म्हणून ज्ञानाने जाऊन खाक होती. करता भोगता कोणीच राहत नाही म्हणून लाटपत्रिका मग कुणाच्या नावानं लिहिल ते? मग ही कशानं जळून जातं? सूक्ष्मदेह आहे तो कशानं जळतो? सूक्ष्मदेह जळतो आणि जळाल्यास नंतरच करता भोगता राहत नाही. सूक्ष्मदेहच करता भोगता आहे. मग तो जर जळून गेला, मेला समजा, तर मग ती आपल्या नावानं ती करता भोगता राहत नसल्यामुळं ललाट पत्रिका पण जळून जाते. पण ही कशानं जळून जाते? आत्मज्ञानानं जळून जाते. आपल्याच आत्म्याचं जेव्हा आत्मज्ञान होईल तेव्हा ती ललाटपत्रिका जळून जाते. तर चिदाभास कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. बघू आता ही किती कळालं तुम्हाला. ती चिदाभास कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. जयश्रीताई बोला. आभास कशाला म्हणावं सांगा. आभास किंवा चिदाभास? आरशात पडलेल्या मुखाच्या प्रतिबिंबाला आभास म्हणाले. आणि चिदाभास? अंतःकरणात पडलेल्या प्रतिबिंबाला चिदाभास म्हणाले. ओम नमः शिवाय. काय सांगितलं काकी? बोला. ओम नमः शिवाय. कशाला म्हणावं आभास? बुरांडे ताई बोला. आभास कशाला म्हणावं? आरसा, मुख आणि आरशात पडलेल्या मुखाच्या प्रतिबिंबाला काय म्हणावं? आभास म्हणावं. नंबर 1 आरसा, नंबर 2 मुख आणि नंबर 3 आरशामध्ये मुखाचं पडलेलं प्रतिबिंब, त्याला आभास असं म्हणावं. चिदाभास कशाला म्हणावं? आरशामध्ये
नंबर 1 आरसा. लिहून घेत दमान सांगा. हो. आरसा, मूक, पहिल्यांदा मूक लिहा. मूक. नंबर 1 मूक. नंबर 2 आरसा. आणि नंबर 3 आरशात पडलेलं मुखाचं प्रतिबिंब. आरशात पडलेलं दमान सांगा. चक्री काय लिहिलं? नंबर 1 मूक. नंबर 2 आरसा. आणि आरशात प्रतिबिंबाला आभास असं म्हणावं. ओम नमः शिवाय काय लिहिलं? हा. नंबर 1 मूक. नंबर 2 आरसा. आरशात पडलेलं मुखाचं प्रतिबिंब याला काय म्हणावं? आभास म्हणावं. आभास. काय लिहिलं? ओम नमः शिवाय ताई. पंचकर्णाला वंदन. हा. नंबर 1 मूक. नंबर 2 आरसा. हा. नंबर 2 आरसा. नंबर 3 आरशामध्ये मुखाचं पडलेल्या प्रतिबिंबालाच आभास असे म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला काय लिहिलं? आभास कशात म्हणावे? हा. नंबर 1 मूक. नंबर 2 आरसा. नंबर 3 आरशात पडलेले मुखाचं प्रतिबिंबाला आभास असे म्हणावे. हा. आभास असे म्हणावे. काय लिहिलं बुरांडे ताई? काय लिहिलं? लिहिलंच नाही माहिती. पूर्वी लिहिली नाही गेली. मी सांगतो. हो सांगा. आभास. आभासाचं सांगा. चिदाभासाचं. ममता सोडा थोडी. ममता सोडा थोडी. कशाची सोडा माहित. हा बोला. ओम नमस्कार. हा. ओम नमस्कार. हा बोला की. मला सांगा कोण सांगायची ती म्हणली ती. बोलायचे. आभास कोणाला म्हणावं? हा. नंबर 1 मूक. नंबर 2 आरसा. नंबर 3 आरशात पडलेलं मुखाचं प्रतिबिंब त्याला आभास म्हणावं. त्याला आभास. आणि चिदाभासाचं पण लिहून घ्या. चिदाभास. ओम नमस्कार. आधी मला सांगू दे. हा सांगा. हा बोला. नंबर 1 मूक. नंबर 2 आरसा. नंबर 3 आरशात मुखाचं पडलेल्या प्रतिबिंबाला आभास असे म्हणावे. आभास म्हणावे. अजून सांगायचं का कुणाला? सांगा कुणाला सांगायचं असलं तर. सुनंदाताई फुलारी सांगा. तुमच्या चरणांना वंदन. आभास कशाला म्हणावे? नंबर 1 मूक. नंबर 2 आरसा. आरशात पडलेलं मुखाचं प्रतिबिंब याला आभास असे म्हणावे. हा बरोबर आलं. सुनीता लिहिलं का? काय लिहिलं? ओम नमः शिवाय. हा. आभास कशाला म्हणावे? 1 मूक. नंबर 2 आरसा. 3 आरशात पडलेले मुखाचे प्रतिबिंब याला आभास असे म्हणावे. असे म्हणावे. आता चिदाभास कशाला म्हणावे? कुटस्थ चैतन्य, अंतःकरण आणि कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाला त्यालाच जीवन, त्याला चिदाभास सुद्धा म्हणावे. इथं कसा आभास आहे तसा तिथं चिदाभास. मुखाच्या प्रतिबिंबाला आभास म्हणायचं आणि कुटस्थ चैतन्याच्या प्रतिबिंबाला चिदाभास असं म्हणायचं. जीवाची आणि चिदाभासाची व्याख्या सारखीच आहे. जीव संयुक्त सूक्ष्म देह. आता
सूक्ष्म देह कशाला म्हणावं? मला काय आलं एकदा? ओम नमः शिवाय. कशाचं सांगायचं तुम्हाला जमाना? कोणतं सांगायचं? पळायला गेले. मग पुन्हा उद्या लिहून घ्या ताई. कोणतं सांगायचं सांगा, नाही तर चिताभास सांगा. चिदाभास कुठं असतं? जीवाची व्याख्या ती चिदाभासाची व्याख्या आहे. जीव कशाला म्हणावं? तुम्ही जी सांगितलं ना आता, कुठस्थ चैतन्य, अंतकरण आणि कुठस्थ चैतन्याचं अंतकरण मध्ये पडलेलं प्रतिबिंब, त्यालाच जीव म्हणावं. जीव म्हणजे चिदाभास. आभास आणि चिदाभास दोन्ही वेगळं सांगण्यासाठी म्हणून तुम्हाला हे सांगितलं. जीवाची व्याख्या तीच चिदाभासाची व्याख्या आहे. आभास म्हणजे आरशात पडलेलं प्रतिबिंब आणि चिदाभास म्हणजे अंतकरणात पडलेलं प्रतिबिंब. सूक्ष्म देह कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. हा, सूक्ष्म देह कशाला म्हणावे? जो हाताला लागत नाही, डोळ्याला दिसत नाही, त्याला सूक्ष्म देह असे म्हणावे. हा, त्याला लागत नाही आणि डोळ्याला दिसत नाही, त्याला सूक्ष्म देह असे म्हणावे. ओम नमः शिवाय. मी सांगू का? हो, सांगा. सूक्ष्म देह कशाला म्हणावे? सूक्ष्म देह हाताला लागत नाही आणि डोळ्याला दिसत नाही, त्याला सूक्ष्म देह म्हणावे. ओम नमः. आत्म्याचं स्वरूप कसं आहे? आत्मा कसा? ओम नमः. हा निर्गुण निराकार आणि सच्चित आनंद. हा, सच्चित आनंद इथं दिलेलं आहे ना. सच्चित आनंद आत्म्याचं स्वरूप आहे. स्थूल देह कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. हाताला लागतो आणि डोळ्याला दिसतो, त्याला स्थूल देह असे म्हणावे. ओम नमः शिवाय. आणि देह जाळण्यासाठी इथल्या अग्नीचा वापर होतो, तर सूक्ष्म देह जाळण्यासाठी कशाचा वापर होतो? सूक्ष्म देह कशाने जळतो? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय सांगू? हो, सांगा. ज्ञानाग्नीने जळतो. हा, अग्नीने जळतो सूक्ष्म देह. म्हणून सूक्ष्म देह जर जळाला तर म्हणजे बाध होतो सूक्ष्म देह. सूक्ष्म देह जळून राख होत नाही सूक्ष्म देहाची, तर बाध होतो म्हणजे चलत नाही, भाजला जातो. जसं आता पहिल्या नोटा बंद झालेल्या बघा तुम्ही, त्या ढीग जरी टाकला तरी आपण घेऊ का हो? त्या बाद झाल्या, त्या आता चलत नाहीत. तसा सूक्ष्म देह बाद होतो, तो पुन्हा जन्मत नाही, मरत नाही, काहीच होत नाही. पण ह्याला काय करावं लागेल? तर आपल्याच स्वरूपाचं ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यावं लागेल. आपलीच तपासणी आपल्याला करत राहावं लागेल. ही आपण ह्या 6 दुर्जनाचा संग करतो का नाही करतो? ह्या 6 दुर्जनाचा संग सोडणं सोपं नाही. त्याला रोज अभ्यास करावा लागतो. जर रोज अभ्यास केला तर ते कठीण पण नाही, पण एकदाच होणं शक्य नाही. शाळेत पहिल्यांदा बालवाडीला गेल्याबरोबर डॉक्टर होतं का हो? त्याला हळूहळू पुढे जावं लागतं. तसंच प्रवेश झाल्याबरोबर कोणतीच प्राप्ती होत नाही, पण प्राप्ती करण्याची धडपड मात्र पाहिजे, त्याची इच्छा मात्र असायला पाहिजे, तेव्हा त्याची प्राप्ती होते. तर ही पुन्हा वाचायचं, ही थोडं अवघड आहे. उद्या अजून ह्याच्यावरचे थोडे प्रश्न विचारू आपण, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. तर कालचे सुद्धा प्रश्न विचारायचे राहिलेत, पण 3 दिवस एकच विषय चालला म्हणून थोडं पुढे घेतला आहे. उद्या आपण ही सुद्धा बघू. अध्यात्म आदि दैव ही जी आहेत ह्याचं पण उद्या बघून या, वाचून या. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. जे माझ्या मुखातून अयोग्य शब्द बाहेर पडले ते माझ्या वाणीचा दोष, जे योग्य पडले ते सद्गुरुनाथाचं, सर्व सद्गुरू माऊलीचं. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ओम नमः शिवाय.